आजवर केवळ सुदर्शनकडे बघून तुझ्या अनेक चुकांना माफी केलीये मी, कारण मी नाती जपते आकांक्षा। कितीही वाईट परिस्थिती असली ना तरी मी नाती जपते। तीच तुझी चूक झाली आई। ज्यांना लाथ मारून हकलून द्यायला पाहिजे होतं त्यांना जपत बसलीस तू। कोण चांगला कोण वाईट हे न बघताच त्यांना जपत बसलीस। निदान आता तरी तुझे डोळे उघडलेत का की नाही? ज्यांना दूर लोटलं पाहिजे अशा माणसांना बिलगून बसली आहेस तू। आणि त्यामुळे जी खरंच आपल्या आयुष्यात असायला हवी होती ती आपल्यापासून दूर गेली आई। खूप दूर गेली। आता जपत बस यांना। राज, राज माझं ऐकून घे, असं नको करूस राज। राज ऐक, राज थांब। या घरात मी परत कधीच येणार नाहीये हेच सांगायला आलो होतो। राज, तुला या माणसांना जपायचंय ना, जपत बस। तुझ्या या माणसांमुळे मी माझ्या आयुष्यातून एक महत्त्वाची आणि चांगली व्यक्ती कायमची गमावली आहे आणि त्यासाठी मी यांना आणि तुला कधीच माफ करणार नाही। राज, राज माझं ऐकून घे ना राज। त्या एका कावेरीसाठी केवढा तमाशा लावलाय। हे बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? कावेरीचं नाव सुद्धा घ्यायची लायकी नाहीये तुझी। खाल्ल्या बैठाला तू जागणारी नाहीयेस हे माहिती असून सुद्धा मी तुला घरात घेतलं। म्हटलं उपकाराच्या ओझ्याखाली दबून का असेना, पण नागिणीसारखा फणा काढणार नाहीस कोणी। ओ, मी काय यापुढे माझ्या समोर एक शब्द सुद्धा उच्चारायचा नाही, फक्त ऐकून घ्यायचं, कळलं? मला तर भूतकाळ विसरून जायचा होता। मला पुन्हा पुन्हा भूतकाळाची आठवण करून द्यायची नव्हती, पण तू तुझ्या वागण्याने मला पुन्हा पुन्हा ते उगाळायला लावतेस आकांक्षा। राजचे बाबा मला सोडून गेले तेव्हा फक्त 5 वर्षाचा होता माझा राज।
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काय करू? माझ्या छोट्याशा मुलाला घेऊन कुठे जाऊ मी? मला काही सुचत नव्हतं. मला वाटलं आता मला आणि माझ्या राजला तुमचंच आधार आहे. एकत्र कुटुंब होतं आपलं. तेव्हा मला आणि माझ्या राजला माझ्याच घरातनं हकलून दिलं होतंस तू. माझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलंस. मला आणि माझ्या छोट्याशा मुलाला घरातनं हकलून दिलंस, हातावर 1200 रुपये ठेवून. हो, पण त्यावेळी एकही अक्षर बोलायचं नाही. माझ्या त्या छोट्या मुलाला घेऊन मी घरातनं बाहेर पडले तेव्हा मी कुठे गेले, काय करते, कशी जगते, कशी राहते ह्याचा विचार सुद्धा तुझ्या मनाला शिवला नाही. आणि जेव्हा माझ्याकडनं हडपलेले पैसे संपले, तुझी हालाखीची परिस्थिती झाली, आणि जेव्हा तुला कळलं की मी माझ्या कष्टाने दिवस रात्र कष्ट करून माझ्या रक्ताचं पाणी करून हा माहेरचा चहा उभा केलाय, तेव्हा परत माझ्या दारात आलीस आश्रय मागायला. तेव्हा तुला लाज सुद्धा वाटली नाही. तेव्हा खरं तर घरात घेणार नव्हते मी तुला. पण सुदर्शनवरती राजच्या बाबांचं खूप प्रेम होतं. मी वचन दिलं होतं त्यांना की मी त्याला कधीही अंतर देणार नाही. तुझ्या पदरात असलेला आदित्य, एवढूशी पिऊ, त्यांच्याकडे बघून माझं मन द्रवलं आणि तुला घरात आश्रय दिला मी. तुला माहित होतं माझं आदित्यवरती राजवर्धन इतकंच प्रेम आहे, तरीही आदित्यच्या मनात माझ्याबद्दल विष कालवलंस. त्याबद्दल तुझ्यामुळे माझा राज मला सोडून गेला, त्याबद्दल माझ्या आयुष्यात एकच हास्याचा किरण होता, माझी कावेरी. आज तुझ्यामुळे ती सुद्धा माझ्या आयुष्यातनं गेली. हे त्यासाठी आता बस. आज मी ते करणार आहे जे मी आधी करायला हवं होतं. आता तुला माझ्या घरात जागा नाही. चालते हो माझ्या घरातून. चालते हो माझ्या घरात.
माझ्या घरातनं. मला पुन्हा तुझं तोंडही पाहायचं नाहीये. चल, उठ. बाबा सुदर्शन, डॉक्टर त्यांचं बीपी हाय झालं होतं. औषध दिले, बरं वाटेल त्यांना. काळजी घ्या. पण तसं यांना हार्ट प्रॉब्लेम आहेच, हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. छोट्या धक्क्याने सुद्धा यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. मी तुम्हाला ज्या गोळ्या लिहून दिल्या आहे ना, ते यांना वेळेवर द्या. ठीक आहे? हो डॉक्टर. हो. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार. येतो मी. सुदर्शन, मला माहितीये आता घरात जे काही घडलं त्यामुळे तुला खूप मनस्ताप झाला असेल आणि म्हणून तुझी अशी अवस्था झाली असेल. पण मी जे काही आकांक्षाला बोलले ते बोलायची गरज होती सुदर्शन. ठीक आहे, तू आराम कर. नाही, आता आराम नाही करत मी. निघतो आता आकांक्षाला. तुमचं म्हणणं बरोबर. अहो परत तुम्ही का चिपात बोलू नकोस. तुझ्यामुळे मला वैदींसमोर मान खाली करावी लागली. तुझ्या ह्या अशा घाणेरड्या स्वभावामुळे ना वहिनींची माया सुद्धा मी गमावून बसलो. तुझी लायकी नाहीये या घरात राहण्याची. पण मी नवरा असल्यामुळे तुला एकटीला तर नाही सुटू शकत ना. इतका हलकट नाहीये मी. त्यामुळे मी सुद्धा येणार तुझ्या बरोबर. आदित्य तू इथे राह. वैरींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. त्याची काही गरज नाही बाबा. नवरा म्हणून तुम्ही आईची बाजू घेताय ना, आणि म्हणूनच घर सोडून जायचा निर्णय घेताय. मग मुलगा म्हणून तुमची जबाबदारी सुद्धा माझी आहे. त्यामुळे तुमच्यासोबत मी सुद्धा घराबाहेर पडणार. काय? निदान त्या निमित्तानं का होईना मला जाणीव तरी होईल की आपण आपल्या मुलाचं भविष्य कसं अंधारात ढकलतो. आदित्य, अरे काय बोलतोयस तू? आणि सुदर्शन, तुला या अशा अवस्थेत मी घरात बाहेर जाऊन देईन का? हे बघा, तुम्ही कोणी कुठेही जायचं नाहीये. तुम्ही इथेच राहायचंय. सध्या तरी आकांक्षाला या घरात राहायची परवानगी देतेय मी.
आणि यापुढे या घरात तर तिचं स्थान काय आहे ते तिचं तिने ओळखावं आणि तसं राहावं. आराम कर सुदर्शन. हे काय होऊन बसलं यार. लाईफ मध्ये इतकं लोनली फील मला कधीच झालं नव्हतं आजपर्यंत. काहीतरी हरवल्याचा फील येतो. सेम. मी बघते. या ना तुम्ही या. या रत्नमाला मोहिते मॅडम या. आलात तुम्ही. काय ना दरवेळी तुमची वेळ चुकते. कंप्लेंट मागे घेताना तुमची वेळ चुकली. कावेरीला थांबवायला येण्यासाठीची तुमची वेळ चुकली. दरवेळी चुकता हो तुम्ही. काकू गेल्या हेच हवं होतं ना तुम्हाला. हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप बरं वाटलं असेल ना. तू खुश झाला असाल खूप. हा तुम्हाला तुमची माणसं जपायची होती. जपली ना माणसं. हा सॉरी म्हणालात का त्यांना. हा अरे रे तुमच्या मनात नसताना सुद्धा कावेरी सुटली. सॉरी हा असं म्हणालात ना. नाही म्हणालाच असा. सोन्यासारखी माणसं आहेत ना तुमची ती. बस झालं राज. जसं कावेरीने इथून जाऊ नये असं तुला वाटत होतं ना तसंच तिने माहेरचा चहा सोडून जाऊ नये असं मलाही वाटत होतं. या तुझ्या बोलण्याला आता काहीच अर्थ नाहीये. त्या ऑलरेडी गेल्या आहेत. राज मला माहितीये कावेरी गेलीये पण आज इथे मी तुला भेटायला आली. राज मला माहितीये कावेरी गेलीये. इथे मी तुला भेटायला आली आज. मला हो राज. आज मी तुला एक वचन द्यायला आले. कावेरी जाताना काय म्हणाली. ज्या कोणी तिला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तो सापडेपर्यंत ती माहेरच्या चहात पाऊल ठेवणार नाही. ज्या कोणी तिच्या विरुद्ध हा सगळा कट रचलाय ना त्याला शोधून काढेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मी शोधून काढेन आणि मग कावेरीला सन्मानाने परत घेऊन ये. हा माझा तुला शब्द आहे.
असं असेल तर आज मी तुला एक वचन देतो. तू जर काकूंना परत घेऊन आलीस तर मी माहेरचा चहा पुन्हा जॉईन कर.